लास्ट लेक्चरमध्ये आपण 0 डिग्री 90 डिग्री 270 डिग्री आणि 360 डिग्री म्हणजे 2 पाय रेडियन ह्यासाठीचे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज पाहिलेले आहेत, त्याच्या व्हॅल्यूज पाहिल्या. टुडे वी सी द पर्टिक्युलर अँगल ट्रिग्नोमेट्रिक रेशोज फॉर अ पर्टिक्युलर अँगल. त्यातील 4 आहे अँगल ऑफ मेजर 120 डिग्री और इट इज in the radian 2 pi by 3 radian. Suppose this is the angle AOB. It is equal to 120 degree. Measurement of angle AOB equal to 120 degree. This is the 120 degree angle. Therefore, suppose OB ray and it lies in a second quadrant, and also this angle BOQ. Remaining angle that is here 120 plus 60 180 degree runner straight angle. This angle is a 60 degree. Therefore angle here BOX dash म्हटलं तरी चालेल. It is equal to काय आहे 60 degree angle. Let P point on this terminal ray. P point PXY is point on terminal ray. Point on terminal ray. Terminal ray किंवा terminal arm आणि here whose coordinate is काय XY. Draw PQ perpendicular to OX dash म्हणजे 2x axis. PQ perpendicular टाकलेले आहे. मग therefore this triangle OPQ is of measure. Therefore triangle OPQ is of measure. And this is the 60 degree, this is 90 degree and remaining angle काय 30 degree चा आहे. Is of measure 30 degree, 60 degree, 90 degree triangle. ह्या मेजरमेंटचा आहे आणि आपण काय केलेलं आहे याचं थेरम पाहिलेलं आहे 30, 60 आणि 90 डिग्री ट्रायंगलचं थेरम. तर मग 30 डिग्रीच्या अपोजिट आता OP इक्वल टू किती आहे 1. हा काय आहे स्टँडर्ड युनिट सर्कल आपण कन्सिडर केलेला आहे. मग OP इक्वल टू किती आहे 1 म्हणजे हायपोटेनस 1 आहे. आणि मग काय येणार आपल्याला PQ काढायचं आणि OQ काढायचं. मग PQ काय आहे ऑपोजिट साइड ऑफ 60 डिग्री अँगल आहे आणि OQ काय आहे 30 डिग्रीच्या ऑपोजिट साइड आहे. मग देअरफॉर काय घेताय OQ इक्वल टू 30 डिग्रीच्या ऑपोजिट साइड ही हायपोटेनसच्या कशी असते हाफ असते. हाफ इंटू काय आहे 1 म्हणजे किती येणार आहे 1 हाफ येणार. अँड हिअर PQ इक्वल टू PQ किती आहे हायपोटेनसच्या √3/2 आहे कारण 60 डिग्रीच्या ऑपोजिट साइड आहे. √3/2 ऑफ द हायपोटेनस म्हणजेच किती येणार आहे √3/2. एवढं काय मिळतं आपल्याला PQ मिळतं. मग इथे काय आता हा XY पॉइंट आहे OQ म्हणजे x आहे. देअरफॉर x इक्वल टू किती 1/2 अँड y इक्वल टू किती मिळतं आपल्याला √3/2. आणि बट P पॉइंट XY lies in a second quadrant as P point XY lies in second quadrant. सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे. मग सेकंड क्वाड्रंट मध्ये x काय येतं निगेटिव्ह आणि y काय आहे पॉझिटिव्ह. देअरफॉर x इक्वल टू काय -½ अँड y इक्वल टू काय येणार आहे प्लस येणार पॉझिटिव्ह व्हॅल्यू येणार √3/2. मग आपल्याला काय करायचं ट्रिग्नोमेट्रिक रेशोज काढायचे आहेत. मग 120 डिग्री साठी म्हणजे 60 डिग्री साठी 4 टर्मिनल अँगल आहे त्यासाठी आपल्याला काय करता येईल ट्रिग्नोमेट्रिक रेशोज काढता येईल. दोघांसाठी कसे आहे सेम आहे आणि आपण काय केलेलं आहे स्टँडर्ड युनिट सर्कल कन्सिडर केलेलं आहे. मग देअरफॉर काय येणार आहे साइन 120 डिग्री म्हणजे साइन थिटाची व्हॅल्यू किती आहे y आणि इट इज इक्वल टू काय y कोऑर्डिनेट म्हणजे किती 3/2 म्हणजे साइन 120 डिग्री किंवा साइन 2 पाय बाय 3 इट इज इक्वल टू किती आहे √3/2 कॉस ऑफ 120 डिग्री आणि कॉस थिटा इट इज इक्वल टू काय x आहे x किती आहे -½
म्हणजे cos 120 ची व्हॅल्यू किती मिळते आपल्याला -1/2 मिळते. नंतर tan ऑफ 120 डिग्री, tan थिटा म्हणजे काय आहे अपोजिट साइड आपण ॲडजस्टंट साइड म्हणजे y/x, y किती आहे √3/2 अपॉन x -1/2, 1 हाफ कॅन्सल होईल आणि किती येणार आहे -√3 एवढी काय tan ऑफ 120 डिग्रीची व्हॅल्यू मिळते. नंतरचा कोसेक ऑफ 120 डिग्री, कोसेक थिटा म्हणजे 1 अपॉन काय आहे y आणि y किती आहे 1 अपॉन √3/2 म्हणजे 2 अपॉन √3 एवढी कोसेक 120 डिग्रीची व्हॅल्यू मिळेल. नंतर सेक ऑफ 120 डिग्री, इट इज इक्वल टू सेक थिटा म्हणजे 1 अपॉन x आणि इट इज इक्वल टू 1 अपॉन x किती आहे -हाफ म्हणजे किती मिळणार आपल्याला -2 मिळेल. नंतरचा आहे कॉट ऑफ 120 डिग्री, इट इज इक्वल टू काय x अपॉन y, x किती आहे -1/2 आणि y किती आहे √3/2, मग 1 हाफ कॅन्सल होईल आणि किती आता -1 अपॉन √3 एवढं काय कॉट ऑफ 120 डिग्रीची व्हॅल्यू मिळते. हे झालं कशासाठी तर ट्रिग्नोमेट्रिक रेशोज फॉर द अँगल 120 डिग्री और 2π/3. आणि आता आपण नंतरचं काय पाहणार आहोत 225 डिग्री साठीचं पाहू. Trigonometric ratios of measure 225 degree or it is a 5π/4 radian. मग इथं 180 + 45 घ्यावं लागेल आपल्याला पुढं. म्हणजे इथला जो अँगल आहे तो हा अँगल 45 डिग्रीचा आहे. मग हा स्टँडर्ड युनिट सर्कल आहे OP इक्वल टू किती 1 म्हणजे 1 रेडियस आहे आणि इथं काय आहे समजा हा OQ PQ परपेंडिक्युलर टू x ॲक्सिस घेतला आपण, मग कोणत्या मेजरमेंटचा हा ट्रायंगल होईल OPQ हा 45 90 डिग्री मेजरमेंटचा होईल. लेट मेजरमेंट ऑफ अँगल XOP इक्वल टू किती आहे 225 डिग्री. Therefore measurement of angle काय येणार QOP किंवा POQ इक्वल टू किती येणार आहे 45 डिग्री येणार. Therefore here triangle OPQ is of measure 45 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल ह्या मेजरमेंटचा आहे. ह्या टर्मिनल रे वरती हा PXY आपण पॉइंट कन्सिडर केलेला आहे आणि देअरफॉर मग आता हियर दिस इज द y अँड दिस इज काय x, दोन्हींची व्हॅल्यू कशी राहणार आहे ते 45 डिग्रीच्या ऑपोजिट काय साइड्स आहे. मग देअरफॉर काय येणार आहे OQ इट इज इक्वल टू काय येणार आहे PQ आणि इट इज इक्वल टू काय येणार 1/√2 टाइम हायपोटेनस म्हणजे OP. मग इट इज इक्वल टू काय 1/√2 इंटू काय 1 म्हणजे किती आता 1/√2. मग देअरफॉर काय येणार आहे x इक्वल टू y इक्वल टू 1/√2 आणि बट P पॉइंट हुज कोऑर्डिनेट काय आहे XY लाइज इन थर्ड क्वाड्रंट आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये काय आहे x आणि y ची व्हॅल्यू काय आहे निगेटिव्ह आहे. मग देअरफॉर काय येणार आहे देअरफॉर x इक्वल टू -1/√2 and y इक्वल टू ऑल्सो -1/√2 ही व्हॅल्यू राहणार. आणि देअरफॉर आता साइन थिटा कॉस थिटा याच्या व्हॅल्यू काढताय. मग देअरफॉर साइन ऑफ 225 डिग्री साठीची व्हॅल्यू काढायची आपल्याला, म्हणजेच याची जी व्हॅल्यू आहे तेवढे येणार. मग देअरफॉर काय येणार आहे इट इज इक्वल टू काय 1 आणि किती येतं -1/√2. नंतरचं कॉस ऑफ 225 डिग्री
मग कॉस थिटा इक्वल टू काय एक्स आहे, एक्स किती आहे -1/√2 एवढी व्हॅल्यू आहे. नंतरचा आहे टॅन ऑफ 225 डिग्री, इट इज इक्वल टू काय y/x, टॅन थिटा म्हणजे y/x. मग त्याची व्हॅल्यू टाकू आपण -1/√2 आपण -1/√2, तर किती येतं +1 येतं. म्हणजे थर्ड क्वार्टर मध्ये टॅन थिटा कसा आहे पॉझिटिव्ह मिळाला. बाकीचे जे रेशो टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह आहे आणि बाकीचे कसे निगेटिव्ह आहे. नंतरचा आहे कोसेक ऑफ 225 डिग्री, कोसेक म्हणजे 1/y येणार. 1/y ची व्हॅल्यू -1/√2, तर किती येणार -√2. नंतर सेक ऑफ 225 डिग्री इक्वल टू 1/x, इट इज ऑल्सो इक्वल टू 1/-1/√2, तर किती येतं -√2. आणि कॉट ऑफ 225 डिग्री इट इज इक्वल टू x/y आणि इट इज इक्वल टू x किती आहे -1/√2 आपण -1/√2, तर व्हॅल्यू किती येते +1 येते. कॉट 225 डिग्रीची व्हॅल्यू 1 आली, टॅन 225 डिग्रीची व्हॅल्यू सुद्धा 1 आली आणि याचे किती आले -1/√2 -1/√2 साइन आणि कॉसची व्हॅल्यू. सेक आणि कोसेक आणि सेकची व्हॅल्यू काय -√2 एवढी व्हॅल्यू मिळालेली आहे. आता आपल्याला निगेटिव्ह अँगल साठीचं पाहायचं आहे. आता आपण ट्रिग्नोमेट्रिक रेशोज फॉर -60 डिग्री अँगल और -π/3 साठी पाहू. सपोज दिस इज द स्टँडर्ड युनिट सर्कल PXY intersect the standard unit circle here, and angle of this XOP it is equal to -60 degree. Measurement of angle XOP equal to -60 degree, म्हणजे क्लॉकवाइज डायरेक्शन मध्ये रोटेशन आहे. मग अँगल XOP किती आहे 60 डिग्री, 60 डिग्री कन्सिडर करताय आणि देअरफॉर काय येणार आहे आपण फक्त मेजरमेंट कन्सिडर करू. मग PQ परपेंडिक्युलर टू काय एक्स ॲक्सिस आहे. मग देअरफॉर ट्रायंगल OPQ is of measure 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल, ह्या मेजरमेंटचा ट्रायंगल आहे. आणि देअरफॉर काय येणार आहे OP इट इज इक्वल टू काय स्टँडर्ड युनिट सर्कल आहे, देअरफॉर OP किती आहे 1 आहे, OP इक्वल टू 1. आणि 30 डिग्रीच्या अपोजिट साइड म्हणजे काय आहे OQ आणि 60 डिग्रीच्या अपोजिट साइड म्हणजे PQ येणार. म्हणजे देअरफॉर OQ इक्वल टू आता 30च्या अपोजिट साइड आहे, हायपोटेनसचे किती 1/2 असते, 1/2 × 1 म्हणजे 1/2 मिळतं. अँड PQ इक्वल टू 60च्या अपोजिट साइड आहे ते √3/2 ऑफ द हायपोटेनस आहे म्हणजे √3/2. आणि P पॉइंट आहे, OQ म्हणजे काय x आहे, हियर इट इज इक्वल टू काय x, x इक्वल टू OQ अँड y इक्वल टू काय PQ. म्हणजे देअरफॉर ॲज P पॉइंट आता कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे 4th क्वाड्रंट मध्ये, ॲज P पॉइंट XY लाईज इन 4th क्वाड्रंट, 4th क्वाड्रंट मध्ये आहे. 4th क्वाड्रंट मध्ये x पॉझिटिव्ह आणि y काय निगेटिव्ह. म्हणजे देअरफॉर x इक्वल टू किती येणार आहे 1/2 आणि y काय आहे निगेटिव्ह आहे. मग y किती येणार आहे -√3/2 एवढा आहे काय तो y कोऑर्डिनेट आहे. मग आता ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आपण काय करू फाइंड आउट करू. मग देअरफॉर साइन ऑफ -60 डिग्री अँगल, -60 डिग्री अँगल साठीचा साइन थिटा इट इज इक्वल टू काय आहे y आहे आणि इट इज इक्वल टू काय येणार -√3/2. नंतर कॉस ऑफ -60 डिग्री, कॉस थिटा इट इज इक्वल टू काय आहे x आहे आणि x ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळालेली 1/2 मिळालेली आहे. नंतरचा आहे टॅन ऑफ -60 डिग्री अँगल, टॅन इक्वल टू y/x आहे आणि y ची व्हॅल्यू किती आहे -√3/2 आणि आपण x किती आहे 1/2, 1/2 कॅन्सल होईल.
आणि किती आता -√3. नंतरचा आहे कोसेक. कोसेक ऑफ -60 डिग्री अँगल. कोसेक म्हणजे 1/y आणि 1/√3/2 म्हणजे किती आता -2/√3 एवढं कोसेक -60 ची व्हॅल्यू मिळते. नंतरचा आहे सेक ऑफ -60 डिग्री. इट इज इक्वल टू 1/x. इट इज इक्वल टू 1/x किती आहे 1/2 आणि किती येणार आहे मग 2 व्हॅल्यू येणार. आणि कॉट ऑफ -60 डिग्री अँगल, कॉट इक्वल टू काय आहे x/y आहे आणि x किती आहे 1/2 आणि y किती आहे -√3/2. 1/2 कॅन्सल होईल आणि किती येतं -1/√3. एवढं काय तर कॉट ऑफ -60 डिग्री अँगलचं मिळालं. हे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज कशासाठी झालेले आहे -60 डिग्री अँगल साठी जे झालेले आहेत. आणि आता आपल्याला पुढचा पॉइंट पाहायचा आहे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज ऑफ ए निगेटिव्ह अँगल. Trigonometric functions of negative angles. निगेटिव्ह अँगल साठीचा कन्सिडर करायचं आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. तर स्टँडर्ड युनिट सर्कल आपण कन्सिडर करू. म्हणजे रेडियस किती आहे 1. मग अँगल AOP घेता येईल किंवा XOP कन्सिडर केलं तरी चालेल. ह्या अँगलचं मेजरमेंट किती आहे थीटा आहे. म्हणजे मेजरमेंट ऑफ अँगल AOB किंवा XOP घेतलं तरी चालेल. XOP इक्वल टू काय आहे थीटा. आणि जेवढा हा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये तेवढाच आपण क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये घेऊ. हा अँटी क्लॉकवाईज मध्ये म्हणजे हा पॉझिटिव्ह आणि तेवढंच मेजरमेंट आपण क्लॉकवाईज मध्ये घेतलं म्हणजे हा अँगल किती आहे निगेटिव्ह आहे. म्हणजेच मग काय कन्सिडर करताय अँड मेजरमेंट ऑफ अँगल XOQ इट इज इक्वल टू काय आहे -θ आहे. मग आता PXY कुठे आहे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आणि त्याचंच काय आहे मिरर पॉइंट म्हणता येईल Q पॉइंटला आणि मिरर इमेज म्हणता येईल आणि तो कुठे आहे फोर्थ क्वाड्रंट मध्ये आहे. मग हे जे डिस्टन्स आहे y कोऑर्डिनेट कसं राहणार आहे दोन्हींचं. हे मिरर जे इमेज आहे तर x कोऑर्डिनेट हा सेम राहणार आणि y कोऑर्डिनेट हा पॉझिटिव्ह आणि हा काय राहणार आहे निगेटिव्ह. म्हणजे x चे कोऑर्डिनेट काय q चे कोऑर्डिनेट काय मिळणार आपल्याला x आणि y कोऑर्डिनेट हा जेवढा आहे त्याच्या ऑपोजिट राहणार म्हणजे -y. म्हणजे therefore here P let PXY lie B point on standard unit circle. Standard unit circle in first quadrant है first quadrant. Therefore Q point आहे त्याचे कोऑर्डिनेट काय राहणार आहे x y. It lies in काय lies in fourth quadrant येणार फोर्थ क्वाड्रंट. आणि आता आपण काय करू ट्रिग्नोमेट्रिक रेशोज घेऊ. आता साइन थीटा आता स्टँडर्ड युनिट सर्कल आहे देअरफॉर y इक्वल टू काय आहे साइन थीटा आहे. y इक्वल टू काय आहे साइन थीटा अँड x इक्वल टू काय आहे कॉस थीटा. हे आपण कन्सिडर करू. आणि आता आपण काय घेऊ
साइन ऑफ मायनस थिटा घेऊ. साइन ऑफ मायनस थिटा निगेटिव्ह अँगल साठीचा. साइन ऑफ मायनस थिटा इट इज इक्वल टू काय, त्याचा वाय कोऑर्डिनेट. वाय कोऑर्डिनेट म्हणजे किती आहे, मायनस वाय आहे. आणि वाय इक्वल टू किती आलेलं आहे, साइन थिटा. म्हणजे काय होणार आहे, मायनस. हिअर क्यू पॉईंटचा आपल्याला वाय कोऑर्डिनेट घ्यायचा, मायनस वाय येणार. आणि इथं काय साइन थिटा इक्वल टू वाय आहे, म्हणजे ते टाकू आपण. मायनस काय आलं, साइन थिटा. अँड कॉस ऑफ मायनस थिटा, कॉस ऑफ मायनस थिटा. मग क्यूचा आपल्याला काय करावं लागणार, एक्स कोऑर्डिनेट घ्यावा लागेल. किती आहे तो, एक्स आहे. आणि इट इज इक्वल टू काय आता, कॉस थिटा. म्हणजे साइन ऑफ मायनस थिटा, साइन ऑफ निगेटिव्ह अँगल थिटा इक्वल टू काय मिळालं आपल्याला, मायनस साइन थिटा मिळालं. कॉस ऑफ मायनस थिटा इट इज इक्वल टू काय मिळालं, प्लस कॉस थिटा मिळालं. आणि या दोन्हीवरून आपल्याला बाकीचे काय करता येईल, ट्रिग्नोमेट्रिक रेशो फाइंड आउट करता येईल. म्हणजे काय, टॅन ऑफ मायनस थिटा. Therefore, tan of minus theta it is equal to काय, sin of minus theta upon काय, cos of minus theta. Sin of minus theta upon cos of minus theta. आणि sin of minus theta काय, minus sin theta. आणि आपण काय, cos theta. तर काय येणार आहे, minus tan theta मिळतं. टॅन ऑफ मायनस थिटा आपल्याला काय मिळालं, मायनस टॅन थिटा मिळालं. नंतरचं कोसेक ऑफ मायनस थिटा इट इज इक्वल टू 1 अपॉन साइन ऑफ काय, मायनस थिटा. आणि साइन ऑफ मायनस थिटा काय मिळालेलं आपल्याला, मायनस साइन थिटा. इट इज इक्वल टू 1 अपॉन मायनस साइन थिटा. म्हणजे काय मिळतं, मायनस कोसेक थिटा एवढं मिळतं. कोसेक ऑफ मायनस थिटा काय, मायनस कोसेक थिटा. टॅन ऑफ मायनस थिटा काय, मायनस टॅन थिटा. आणि नंतर सेक ऑफ मायनस थिटा इट इज इक्वल टू 1 अपॉन कॉस ऑफ मायनस थिटा. सेक म्हणजे 1 अपॉन कॉस ए. आणि कॉस ऑफ मायनस थिटा काय मिळालेलं आहे आपल्याला, कॉस थिटा मिळालं. आणि 1 अपॉन कॉस म्हणजे काय, सेक थिटा, सेक थिटा. आणि नंतर आहे कॉट ऑफ. आता कॉस ऑफ मायनस थिटा कॉस थिटा आहे. सेक ऑफ मायनस थिटा काय, सेक थिटा प्लस. आणि बाकीचे कसे आहेत, निगेटिव्ह आहेत. कॉट ऑफ मायनस थिटा इट इज इक्वल टू, कॉट म्हणजे काय, कॉस अपॉन साइन आहे. कॉस ऑफ मायनस थिटा अपॉन साइन ऑफ काय आहे, मायनस थिटा. किंवा कॉट आपल्याला कसं काढता येईल, 1 अपॉन टॅन ने सुद्धा काढता येतं. दिस इज इक्वल टू कॉस थिटा अपॉन मायनस साइन थिटा. तर मायनस काय मिळतं, कॉट थिटा. हे काय मिळाले आपल्याला, ट्रिग्नोमेट्रिक रेशो फॉर काय आहे, निगेटिव्ह अँगल्स मिळालेला आहे. आणि बाकीचे जे पॉइंट आहेत ते आपण काय करू, नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहू.